की त्यांनी असं केलं की त्यांनी मराठी शाळा काढल्या आणि पादरी लोक जे आहेत ज्यांची नेमणूक व्हायची चर्चचा फादर म्हणून त्या लोकांना त्यांनी अनिवार्य केलं की त्यांनाही मराठी आली पाहिजे. मग फादर लोकांना शिकवण्याच्या शाळा काढल्या त्यांनी, त्यांना मराठी शिकवलं आणि असंही फरमान काढलं पोर्तुगीजांनी. 5 संमेलनं पोर्तुगीजांनी अधिवेशनं घेतली त्यासाठी आणि हळूहळू मराठीकरण होत गेलं. पोर्तुगीजांच्या पादरीला समजा नियुक्त करतेवेळी मराठी येत नाही असं जर असलं तर त्यांना 6 महिन्यात त्यांनी मराठी शिकली पाहिजे, नाहीतर त्याला काढून टाकावं अशा मुद्द्यावर पोर्तुगीज आले होते. म्हणजे शेवटी पोर्तुगीजांनी मराठी खलास नाही केली, मराठीने पोर्तुगीजांचा दंभ आणि गर्व जो होता भाषेचा हा खलास करून टाकला आणि शेवटी मराठी आली. आश्चर्य सांगतो, जी गोष्ट बोलली जात नाही पुणे परंतु लिखित स्वरूपात ती उपलब्ध आहे त्याचे पुरावे. जाता जाता पोर्तुगीजांनी असं ठरवलं की गोव्याची भाषा मराठी आहे. पोर्तुगीजांनी ठरवलेलं आहे ते लिखित स्वरूपात आहे, उपलब्ध आता त्याचे पुरावे. आणि पोर्तुगीजांनी जो शेवटचा हुकुमशहा होता आपल्यावर राज्य शेवटी ज्यांनी केलं तो अंतोनियो ओलिव्हेर सालाझार. तर हा सालाझार जो आहे या सालाझारने पोर्तुगालच्या पार्लमेंटमध्ये ठराव पास करून घेतला, कुठे गोव्यात नव्हे पोर्तुगालला, की मराठी ही गोव्याची भाषा आहे म्हणून. आणि मराठीला पोर्तुगीज सरकारने गोव्यातल्या प्रोत्साहन दिलं पाहिजे या पद्धतीचा ठराव पोर्तुगीज पार्लमेंटमध्ये झालेला आहे. आणि पोर्तुगीज निघून गेले. त्याच्यानंतर भाऊसाहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर पहिले मुख्यमंत्री गोव्याचे, पहिली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर त्या मराठी शाळा 1100 मराठी शाळा वाड्यामध्ये भाऊसाहेबांनी उभारल्या. माझी आजी सुशिक्षित नव्हती, माझी आई जेमतेम शिकली होती याच मराठी शाळांमधून. त्यामुळे या मराठी शाळा ज्या सुरू केल्या त्याच्यातून आपल्या अनेक पिढ्या त्याच्यानंतर सुशिक्षित झाल्या, चांगल्या नोकरीवर लागल्या वगैरे. हे सगळं शिक्षण जे आलं हे मुळात पोर्तुगीजांनी माझ्या बहिणीला 7वी इयत्तेची परीक्षा देण्यासाठी कारवारला जावं लागत असे. इथे पोर्तुगीजांनी 450 वर्षात जे शिक्षण आपल्याला दिले त्याची शेवटची जी आहे म्हणजे उच्च शिक्षण कुठलं, इंटर ज्याला आपण अगोदर म्हणत होतो, म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर 2 वर्ष, म्हणजे 12वी समजा आपण 10वी 11वी मॅट्रिक धरली तर 13वी पर्यंत शिक्षण आहे हायेस्ट एज्युकेशन इथलं. म्हणजे आपण आता PhD करतो आणि काय करतो, गोवा मुक्त झाल्यानंतर आपल्याला शिक्षणाच्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या ते आपण जाणतो. त्यामुळे पोर्तुगीजांनी हे सगळं जाता जाता केलं. बांदोडकरांनी शाळा काढल्या. दुसऱ्या मुख्यमंत्री बांदोडकरांच्या कन्या शशिकलाताई काकोडकर आल्या. त्यांनी 250 शाळांची भर मराठी शाळांची का केली त्यांनी, कारण हा इतिहास आहे, इथली भाषा ही मराठी आहे, इतिहास आहे. काही गोष्टी मी उद्धृत करतो. 1887 साली ज्यावेळी कोकणी राजभाषा आणि मराठी सहभाषा हा कायदा पास करण्यात आला, संमत करण्यात आला, त्यावेळेची स्थिती सरकारी आकड्याप्रमाणे माझ्याकडे आहे, उपलब्ध अनेकांकडे आहे. किती मुलं कोकणी शिकत होती, 314. आणि मराठी किती मुलं शिकत होती, 73,827 मुलं ही मराठी शिकत होती त्यावेळेला. त्यावेळेला अन्याय केला मराठीवर. मराठीची भाषा पोर्तुगीज पार्लमेंटमध्ये लगेच शत्रूने पास केली आणि दुर्दैवाने आपल्या लोकांनी ती फेटाळून टाकली.